21 संकष्टी चतुर्थीचे फळ एकाच अंगारिका संकष्टी चतुर्थीला. उपवास करणाऱ्यांनी ही कथा नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. संकष्टी चतुर्थी हा मूलाधार स्थितम गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी साजरा केला जातो आणि जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी भाविक उपवास करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात. अंगारिका चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास साधकांना भक्तांना असतो. हा उपवास केल्याने जीवनातील समस्या कमी होतात. गणपती सर्व अडथळे दूर करणारा, सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि बुद्धीचा सर्वोच्च अधिपती आहे. संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा दग्धलाल तांबड्या रंगाचा मंगळ ग्रहाला अंगारक हे नाव सुद्धा आहे. मंगळाचा वार म्हणजेच मंगळवार. चतुर्थ मितीमध्ये स्थिर असलेले गणेश ह्या दिवशी आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते. प्रत्येक प्राणी मात्राच्या मूलाधारात प्रथम आगमन चक्र स्थित असल्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमाच्या सुरुवातीस किंवा प्रवासाच्या सुरुवातीस गणेशाचे आवाहन केले जाते. श्री गणेश कथा. कथा अशी आहे की पार्वतीने गणपतीची निर्मिती केली. तिला तिच्या स्नानाच्या वेळी एकांत मिळण्यासाठी एक संरक्षण निर्माण करायचा होता. तिने आपल्या आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या उटण्यामधून गणेश तयार केला आणि त्यात जीव ओतला. त्यानंतर ती आंघोळीला निघून गेली. तत्पूर्वी तिने गणेशास दारात पहारा देवायास उभे केले. महादेव परत आले, परंतु गणेश त्यांना ओळखत नसल्यामुळे त्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. महादेव रागावले व आपल्या गणांना त्या मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले. न मानल्यास मार द्यायला सांगितला. जगदंबा पार्वतीने जन्माला घातलेल्या गणेशामध्ये खूप ताकद होती. तो शक्तीचाच अंश होता. त्याने सगळ्या गणांना पराभूत केलं आणि आई आंघोळ करत असताना कोणालाही आत जाऊ दिले नाही. महर्षी नारद सप्तर्षी सोबत ह्या वाढत्या अशांततेला शांत करण्यास गेले. मुलाला समज दिली पण त्याचा परिणाम झाला नाही. मग इंद्राने त्याच्या संपूर्ण सैन्यानिशी मुलावर हल्ला केला पण पराभूत झाले. देव पराभूत झाल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवत्रयांनी गणेशावर आक्रमण केले. युद्धात महादेवाने त्या मुलाचे शिरच्छेद केले. पार्वतीला राग आला. मुलाचा मृत्यू पाहून पार्वती विश्वाला पोसणाऱ्या व चराचराला शक्ती देणाऱ्या आदिशक्तीच्या स्वरूपात आली. एक भयंकर रूप धारण करून तिने ज्या जागेवर तिचा मुलगा नाहीसा झाला त्या सृष्टीचा नाश करण्याचा आणि एक नवी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. सगळे देव तिच्या पुढे नतमस्तक झाले आणि महादेवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल. त्रिदेवांनी नव्या डोक्याला शोधण्यासाठी सगळं जग पालथं घातलं आणि एका बाळ हत्तीचे डोके घेऊन गणेशाच्या डोक्यावर बसवले. महादेवांनी जाहीर केले की ह्या दिवसापासून त्या मुलाला गणेश म्हणजे गण म्हणजे ईश, सगळ्या गणाचे स्वामी म्हटले जाईल. अशा प्रकारे गणेश हत्तीचे डोके असणारा देव म्हणून पूजला गेला. आता ही अंगारिका चतुर्थी म्हणजे काय? कृतयुगात अवंती नगरीत वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज होते. हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भूमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्याने 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. अंगारिका संकष्टी चतुर्थीचा
तो दिवस होता. स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने त्यांच्याकडून प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्या अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाढले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात व सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारका सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहणामध्ये स्थान देऊन व सदैव अमृतपान करशील. त्यामुळे गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारिका चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणून ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी, ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच उद्याच्या मंगळवारी 5 मे अंगारक संकष्टी चतुर्थी येणारी संकष्टी चतुर्थीला अंगारिका योग असल्याने आपल्याला काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी उद्याची अंगारिका मात्र अवश्य धरावी. कारण उद्या ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य मंगल लहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरण्यास त्या पुण्य लहरीचा त्याला निश्चितच फायदा होतो आणि या दिवशी मात्र खाली श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्या की संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच होईल.